नमस्कार मित्रांनो, आणि तुम्ही पाहतात अभिलोक निसर्ग इतिहास आणि आनंदाच्या प्रवासात तुमचे स्वागत आहे। आज आपण घेऊन आलो आहात एक अनोखा सफर महाराष्ट्रातील सिन्नर जिल्हा नाशिक येथील गोंदेश्वर मंदिराचे। हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक ऐतिहासिक आणि स्थापनशास्त्रीय चमत्कार आहे। गोंदेश्वर मंदिर हे 12व्या-13व्या शतकात यादव राजवटीत बांधले गेलेले असून हेमाडपंथी स्थापनशैलीचे एक अप्रतिम उदाहरण आहे। काळ्या दगडात कोरलेले हे भव्य मंदिर पंचरत्न रचनेसह शिवभक्तांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल गोंदेश्वर मंदिराचा इतिहास, हेमाडपंथी शैलीत अप्रतिम शिल्पकला, मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी, प्रवास मार्ग आणि आसपासचे पर्यटन स्थळ, ब्लॉगच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन आणि माहितीपूर्ण दृश्य। मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला गोंदेश्वर मंदिराच्या भव्यतेचा अनुभव मिळेल। जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला तर लाईक, शेअर आणि अभिलोकला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया महाराष्ट्रातील एक अद्वितीय ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ गोंदेश्वर मंदिर सिन्नर। गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सिन्नर जिल्हा नाशिक येथे वसलेले एक प्राचीन आणि भव्य शिव मंदिर आहे। हे मंदिर यादव राजवटीच्या काळात बांधले गेले असून स्थापनकलेच्या दृष्टीने अतिशय सुंदर आणि भव्य असे हे मंदिर आहे। या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत केली गेली आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते। मंदिराच्या भिंतीवरील कोरीव काम, पंचरत्न शैलीतलं मंदिराची रचना आणि त्याचा इतिहासी महत्त्वाचं पाहत हे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटन आणि भक्त इथे भेट देतात। गोंदेश्वर मंदिराची संपूर्ण इतिहास, स्थापनशास्त्र, धार्मिक महत्त्व, प्रवास मार्ग, पर्यटन माहिती आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीवर वस्तुस्थ प्रकाश टाकणार आहे। गोंदेश्वर मंदिराचा इतिहास 12व्या ते 13व्या शतकातील यादव राजवटीपर्यंत मागे जातो। हे मंदिर राजा गोंडव यादव यांनी बांधले असल्याचे मानले जाते। यादव राजवंश हे भारतातील इतिहासातील एक शक्तिशाली राजवंश होते आणि त्यांनी महाराष्ट्रात अनेक भव्य मंदिर आणि जलसाधारण प्रणाली उभारल्या। हे मंदिर यादव राजवटीच्या हेमाडपंथी स्थापनशैलीतले बांधले गेले आहे। ही शैली साधारण 12व्या शतकात विकसित झाली होती आणि महाराष्ट्रात तसेच आसपासच्या राज्यांमध्ये यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला। या शैलीत मोठ्या दगडाचं बांधकाम कोणत्याही चुना किंवा सिमेंटशिवाय केला जातो। मंदिराच्या भिंतीवरील कोरीव काम पाहिले असतात हे केवळ धार्मिक केंद्र नसून एक उत्कृष्ट कलाकृती असल्याचं स्पष्ट होतं। गोंदेश्वर मंदिराची रचना पंचरत्न पद्धतीत केली गेली आहे। याचा अर्थ मुख्य शिव मंदिराच्या चारही बाजूनी 4 उपमंदिर असतात। मुख्य मंदिरात भगवान शंकराचे शिवलिंग विराजमान आहे। शिवलिंगाच्या भोवती एक पवित्र स्थानिक परिसर प्रदक्षिणा मार्ग आहे। मंदिरात आत प्रवेश केल्यावर शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेची जाणीव होते। मुख्य मंदिराच्या चारही खालील देवतांची मंदिर आहे। भगवान विष्णू मंदिर, माता पार्वती मंदिर, भगवान गणपती मंदिर, सूर्यदेव मंदिर। मंदिराच्या मुख्य प्रदर्शनासमोर नंदीचं भव्य मूर्ती आहे। नंदी हा भगवान शिवाचं वाहन आहे आणि प्रत्येक शिव मंदिरात नंदी पंडित असतो। मंदिराच्या भिंतीवरील रामायण, महाभारतात आणि पुराण कथांत संबंधित अनेक अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत। मंदिराच्या छतावर आणि खांबावर सुंदर नक्षीकाम आहे।
बाहेर भिंतीवर अप्सरा देव आणि गण यांची अप्रतिम मूर्ती कोरल्या आहे. गोंदेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यात सर्वात प्रमुख शिवमंदिरांपैकी एक आहे. इथे दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी येतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. महत्त्वाची पूजा आणि उत्सव. महाशिवरात्रीला या दिवशी इथे विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. हजारो भाविक इथे भगवान शिवाचं दर्शन घेण्यासाठी येतात. रात्रभर भजन कीर्तनाचं आयोजन केलं जातं. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवार भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. कावड यात्रा काढली जाते, ज्यामध्ये भक्त गंगेचं पाणी घेऊन शिवलिंगावर अभिषेक करतात. कार्तिकी एकादशी. या दिवशी मंदिरात विशेष आरती आणि दीप उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर रुद्राभिषेक करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे नियमितपणे पंडितांच्या मार्गदर्शनाखाली विधी केला जातो. गोंदेश्वर मंदिर कसे पोहोचावे? गोंदेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सिन्नर जिल्हा नाशिक इथे आहे. प्रवास मार्ग. रेल्वेने नाशिक रोड रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचं स्थानक 30 किलोमीटर. नाशिकहून सिन्नरपर्यंत बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहे. बसने नाशिक आणि सिन्नर दरम्यान एस टी बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहन नाशिकहून सिन्नरपर्यंत कार किंवा बाईकने सहज जाता येत. गोंदेश्वर मंदिराजवळचे आसपासचे पर्यटन स्थळ. गारंबी धबधबा पावसाळ्यात आकर्षण. गोंदेश्वर तलावे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे 65 किलोमीटर. सप्तशृंगी देवी मंदिर 80 किलोमीटर. नांदूर मधमेश्वर डॅम 25 किलोमीटर. पर्यटन आणि निवास व्यवस्था. सिन्नरमध्ये काही हॉटेल्स आणि लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे. नाशिकमध्ये अधिक चांगले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही उपलब्ध आहेत. गोंदेश्वर मंदिर कोणत्या काळात बांधले गेले? हे मंदिर यादव राजवटीत 12व्या ते 13व्या शतकात बांधले गेले. इथे प्रवेश शुल्क आहे का? नाही. मंदिरात प्रवेश मोफत आहे. मंदिराच्या आसपास भोजनाची व्यवस्था आहे. होय, सिन्नरमध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स उपलब्ध आहे. श्री सूर्यदेव मंदिर.
हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। नवीन अद्वितीय ठिकाण पाहण्यासाठी अभिलोकला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या सफरीत।